आपण रांडया चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला आहोत आणि आपल्याबरोबर रांडया चित्रपटातले हिरो आपल्यासोबत आहे आणि आपण त्याच्यावर गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर, मराठी मीडियामध्ये स्वागत करते. सर, तुमचा भारताचा आवाज आणि तुमचा डॅशिंग पर्सनॅलिटी सगळ्यांनीच पाहिली. तर ह्या चित्रपटाच्या भूमिकेबद्दल काय बोलतो? एक असा सिंपल माणूस जो परिस्थितीमुळे रांडी म्हणतो तो हा कॅरेक्टर आणि मग त्याची एक भीती आहे अख्ख्या झालं पण नावाने होतं घालवतात. त्याच्यामुळे कॉमन मॅन असा स्टेप घेतो, तो रांडी होतो, तो सगळे तसा कॅरेक्टर म्हणता ॲग्री मॅन तसा आहे. आणि इतकी लोक त्याच्या समोर उभी आहे अपोजिटमध्ये, त्याला एकट्याला त्याच्याबरोबर लढायचं आहे. तसा एक सिनेमा आहे. बाकी जे म्हणजे इंटरनल प्लॉटचे तुम्हाला पिक्चरमध्ये बघा, थोडी वाट बघू. नक्कीच तुम्ही ॲक्शन सीन्स त्याच्यामध्ये भरपूर ॲक्शन सीन्स आहेत. जसं समीत कक्कड यांच्यावर माझं बोलणं झालं, त्यांनी सांगितलं की ॲक्शन सीन्स करताना तुम्हाला दुखापत झाली होती. बऱ्याचदा झाली, पण काय तर ते इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ ॲक्टिंग. ती तुम्हाला कधी लागू शकतं, कधी लागते आणि बऱ्याच प्रत्येक वेळा लागते. तुमच्या चुकीने लागतं किंवा समोरच्या चुकीने लागतं किंवा ॲक्सिडेंटली लागतं. लागणं म्हणजे तुम्ही अवॉइड नाही करू शकतो. पायाला इथे लागेल, डोक्याला लागलं, मागे पाठीला लागेल, तर ते आता त्याच्यावर विचार करणं बंद केलं आहे की हे होणारच आहे. तर ते डोक्यात ठेवलं तर बहुतेक असं ॲक्शन करणं थोडंसं कठीण जाईल माझ्यासाठी. पण आता ते म्हणून ते डोक्यातून काढून टाकायचं म्हणजे कायमचं. कारण एकदा ते डोक्यात राहिलं की मला लागू शकतं, मग त्या लेवलचं ॲक्शन करता येईल. चित्रपटाच्या दिग्दर्शकांबद्दल आणि कलाकारांबद्दल काय सांगते? काम करतानाची सेटवरची महत्त्व. समीत टास्क मास्टर आहे. तो असा रिंग मास्टर होतो ना, तर तसं आहे. त्याला जसं पाहिजे तसंच तुम्हाला डिलिव्हर करावं लागेल एक पहिली गोष्ट. आणि मी सांगितलं असं टेलरच्या पहिले की 7 वर्षापासून मी काम करतो याच्यावर. मध्ये मध्ये असं वाटलं की त्याला करून घ्या, पण नाही, अशामध्ये पिक्चर तसा नाही बनणार, जसं बनवायचं आहे. आणि समीत उभा राहिला माझा थॉट होतं की नाही, मला हा पिक्चर मोठाच असाच करायचा आहे, दिसला पण मोठा पाहिजे. फक्त थॉट नाही किंवा ॲक्टर्स मोठे नाही, त्याच्यामुळे साऊंड पण मोठं असलं पाहिजे, गाणं पण मोठं असलं पाहिजे, ॲक्शन खूप मोठं असलं पाहिजे, व्हिज्युअली तो असं दिसलं पाहिजे. कॉन्टेंटच्या शिवाय कॉन्टेंट चांगलंच असतं आर्टिस्ट. पण समितनी साथ दिली आणि सगळे ॲक्टर्स असे म्हणजे निवडले आहे ना की ते आपल्या क्षेत्रात खूप छान. स्पेशली संजय दत्तचं आठवतं की आफ्टर अ लॉंग टाईम ही इज कमिंग बॅक ॲज इन दिस अवतार. तो एक सरप्राईज लोकांसाठी की संजय दत्त बऱ्याच वर्षापासून नाही केलं असेल, पण इज बॅक विथ दॅट. संतोष आउटस्टँडिंग. हितेश डेब्यू फिल्म आहे त्याची, पण हिंदीवर बरंच काम केलं. शानवीनी साऊथमध्ये 20 केलं होती, ह्याच्यामध्ये तर छाया प्लेइंग माय मदर. तर सगळे खूप असे जबरदस्त कलाकार आहेत. त्यांच्याबरोबर कोणत्याही कलाकाराला काम करताना काही ना काही शिकायला मिळतंच. आणि मी जर चोर ॲक्टर आहे, मी लोकांना शिकून येतो काही खूप मजा करायला. आणि समेत कारण तो एडिटर होता पहिले, तर त्याला खूप सेन्स आहे एडिटचा. त्याच्या सिनेमाचा खूप सेन्स आहे की आत्ता मी हे शूट करतोय, नंतर कसं दिसणार आहे किंवा मला एडिट पण द्या राहील. तर ह्याचं एडिट मी सांगतो, मी इतके सिनेमे 38 सिनेमे केले. इट्स वन ऑफ द व्हेरी इंटरेस्टिंग एडिट्स वॉट ही हॅज वॉट इन द फिल्म. आता ट्रेलर होता, पण फिल्ममध्ये व्हेरी डिफरंट एडिट. मला खूप असं सरप्राईज होतं की हा कसा पॅटर्न आहे एडिटचा. तर इंटरेस्टिंग. सर, असं काही असतात, काही म्हणतात, तर मी पहिलं होतो, आता मी नाही. माझं उलट आहे, काही असतात काही म्हणतात. मी पहिलं होतो, आता नाही. कारण ऑब्वियसली कॉलेज जेव्हा तुम्ही असतात आणि मग राड्या होतात, मांडणं होतात, किंवा रानटीपणा असतो आतमध्ये ना, या उलट पण असतं. मग जेव्हा तुमचं लग्न होतं तेव्हा तुम्ही कुठलेही नाही राहत. सर, टायटल सॉंगबद्दलही तुम्ही बोलता, तर लॉन्च आहे त्याचं, तर तुम्ही काय सांगा? भारी गाणं, मजा येते. आणि ती गॅरंटी आहे ते सगळं. कारण मला जितकं वाटतं, मला जितकं म्युझिकचं आहे सेन्स, आय द ऑफिशियल DJ ऑफ माय ग्रुप असं पण म्हणतात मला, पण जितकं मला सेन्स आहे म्युझिकचं, हे गाणं खूप मोठं आहे, भरपूर मोठं. म्हणजे खूप असं सगळ्या जागी प्रत्येक जागी ऐकायला. तुम्ही मराठी आणि हिंदी सिनेमासाठी काम करता, जास्त मजा कुठे काम करता? मला सगळ्या जागी मी ॲक्टर आहे, मला ॲक्टिंग करायला मीडियम लँग्वेज मला काही फरक पडतो. तुमचे प्रोजेक्ट काही मराठीमध्ये आहेत का? पिक्चर मी केलेला आहे, तो इथे आहे का लोक बसत नाही. ते केलेलं आहे पिक्चर, म्हणजे पिक्चर नवीन आहे, तो बहुतेक मिड नेक्स्ट येईल.
बाकी एक पिक्चरचं आमचं प्री-प्रोडक्शन चालू आहे, त्याच्यात लक्ष द्या. बाकी स्क्रिप्ट ऐकतो सर मराठी बोलताना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. जान सर एक क्वेश्चन करू. काय करू क्लिक कर. जे क्लिक कर. प्रश्न विचार कोणाला विचारायचे असेल थँक्यू. सर एक क्वेश्चन बोला बोला. प्रश्न विचारून घेऊ कोणाला विचारायचे असेल सर मराठी भाषा किती हिंदी माहिती मला हा प्रश्न कशाला होतो चालेल. माझी का आमचं मराठी प्रेक्षकांना माहिती का, मराठी लोकांना माहिती का? तुम्ही सांगितलं माहिती. नाही. माहिती सर. आता कळलं. माझ्या पुढचं उत्तर दे. मला तुम्हाला प्रश्न विचारला काय काय फरक का पडला तो म्हणजे मला माहिती तर बेटर आहे ना. सर एक प्रश्न. तिथेच तुम्ही कॉन्ट्रोवर्सी सुरू करणार आहे. सर मी स्पष्ट सांगितलं माझं शिक्षण याचं नाही आहे तुम्हाला कुठे माहिती असेल. सर एक प्रश्न. तुम्ही प्रत्येक भूमिका करता तुमची भूमिकेवर एक छाप होते आणि एक ओळख ती बनली जाते. तर भूमिका निवडताना तुम्ही काय करता आणि चित्रपटाविषयी तुमचा कसा दृष्टिकोन कसा आहे भूमिका निवडताना? मी सांगितलं पहिलं जो सब्जेक्ट किंवा जी स्क्रिप्ट तुमच्या मनाला आवडेल जी इथे हिट करेल ती मी चूज करतो. मला समोर असं असतं की कोण प्रोड्युसर किंवा कोण डिरेक्टर किंवा असं. स्क्रिप्ट कशी आहे फर्स्ट प्रायोरिटी मी स्क्रिप्टला देतो. स्क्रिप्टने इथे म्हटलं ना हो अरे इंटरेस्टिंग करायला पाहिजे तर मी ते फिल्म म्हणजे 90% त्यातून येस असतो. मग त्याच्यानंतर मग केव्हा कसं काय डेट्स प्रोड्युसर कोण आहे काय कसं केव्हा शूट करा हे सगळं त्याच्यानंतर येतं. पहिले स्क्रिप्ट म्हणजे मला बघितलं असेल मी आपल्या आधी पहिल्या त्यांना बोलवलं ऋषिकेशला बोलवलं बिकॉज ही इज अ रायटर. आय थिंक दे शुड गेट मोर फेम अँड नेम इन्स्टेड ऑफ रेस्ट ऑफ द पीपल.